आम्ही करंजा बनवत आहोत. तुम्हाला समजलंच असेल सामानावरून किंवा पदार्थांवरून समजलंच असेल की आम्ही काय बनवतो आणि थंबनेल बघून तर तुम्हाला नक्कीच समजलं असेल की आम्ही काय बनवतो. तर मी, वहिनी आणि आईच होतो. स्टार्टिंगला आम्ही तिघीच होतो. आता पुढे तुम्ही जर व्हिडिओ कंटिन्यू आणि शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला समजेल की करंजा बनवण्यासाठी एकूण किती माणसं जमा झाली होती ते. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तर आज संध्याकाळच्याच आम्ही करंजा बनवत होतो. संध्याकाळच्या म्हणजे रात्रीच्या करंजा बनवत होतो. तर आमच्याकडे रात्रीच करंजा बनवतात, कारण का ते तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी एक क्लिप जोडली आहे, त्याच्यामध्ये सांगेन आम्ही रात्री करंजा का बनवतो ते. तर आणि करंजा कशासाठी बनवत होतो हे मी या व्हिडिओमध्ये नाही सांगणार आहे, ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे माझे व्हिडिओ बघायला विसरू नका. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं एक काम करा की चॅनलला सबस्क्राईब करा. तर वहिनींनी लाटी लाटून दिली आणि आईंनी ती कापून दिली. पुन्हा वहिनींनी कापलेली लाटी वहिनींनी लाटली आणि लाटलेल्या करंजीच्या ह्याला आईंनी त्याच्यामध्ये सारण भरलं आणि तयार झाली ती अशी करंजी. आणि शेवट पण तुमच्याकडं करतात की नाही माहिती नाही, तर ते जो ही असते ना आपली फिरकी, त्या फिरकीने करंजीला असं काटे पाडण्यासाठी की करंजी खूप छान दिसते. आत्ता करंजी बघा कशी दिसते आणि कट केल्यानंतर करंजी कशी दिसते. तुम्हाला कोणती करंजी आवडली ते मला कमेंटमध्ये सांगा. कट केल्यानंतर बघा करंजी किती छान दिसते, त्याला मस्त असे काटे काटे आलेले असतात. तुमच्या घरात तुम्ही कशी बनवता करंजी ते पण सांगा आणि आमची करंजी तुम्हाला कशी वाटली ते पण सांगा. तर पटकन नाही होत. टाइमपास होतो ना मग. नको ते पीठ नाही खंडीभर सांडतं हे करतो. पूजा वहिनींचं 16 सोमवारचं व्रत अजून केले. एवढा चांगला नवरा भेटलाय. ते पण आधी करायचं, आता काय करत नाही. आता तुम्ही सोमवार पकडत नाही ना म्हणून का नाही बाई. तेच पूजा वहिनी भक्तिभावाने सगळे उपवास करतात. होता ना पूजा वहिनींचा पण आई सोमवार. गुरुवार होतं. लाटा की पाटा दादा बास. यात न मी चिटकत नाही ना, मग ती फुटत आहे ना. मग असे कसं इंगली काढल्यावर ओकाळलं तसं होतं. एक चमचा पूर्ण टाक. एक चमचा पूर्ण टाकलाय बागेसाठी. माझ्यासाठी आहे बघू. हा झालं की ओढू नको, नीट वळ. झालं आई. आता पुढचं पण सगळं दादालाच. दे ना तू परी, त्याला दे ना. ते मी म्हणते तुला हे घे. इकडं भाजी कापायचं. जा बाई. इथं नको बतूत बाईल बत, इथं दागा नाही. परत मला पाय होतो. बसलेलं मांडी घाला ना, मांडी घालायची. केदार मांडी घालायची. काय हे बघा माझी गोल करंजी. नाही थांब. काय बोलले दादा? काय हे बघा गोल करंजीचं आउटर लेअर. चला. तुला घे आणि बॉटल. आउटर वेव, आउटर लेअरिंग. आणि हे करंजीचं सारण आपण आता ह्याच्यात भरायचं असतंय बघा असं. त्यांना माहिती आहे. आपण भरूया. गाईज हे बघा आता ह्याच्या पुढची रेसिपी टेक्निक आणि इथं बघा इथं स्पायडरमॅन आहे. हे बघा इथं स्पायडरमॅन किचन वाट्यावर चढून तळतोय. स्पायडरमॅनला सांगा जरा गॅस कमी करा. काढले ते नाही काढली. कुठे पांढरे? तुम्हाला माहितीये का करंजाचे 3 कलर असतात. एक पांढरा असतो, एक ब्राऊन लाईट ब्राऊन असतो आणि एक धुरुळा असतो. धुरुळा हा एक धुरळा असतो. गाईज ह्याला बोलतात करंजा. आम्ही दिवाळीच्या वाईस गोळीमध्ये घेतात. तुटल की भाजी नाही की वरण करायची. अगं पण समोर ते पांढऱ्या काढ म्हणजे काय कच्च्या काढ म्हणलं का? नाही.
तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि करंज्या आम्ही कशासाठी बनवत होतो ते मी तुम्हाला पुढं एक व्हिडिओ अपलोड करणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल की आम्ही सगळेजण करंज्या कशासाठी बनवत होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला हे विचारायचं होतं की संध्याकाळी करंजी कोण कोण बनवतं. कारण ना आम्ही गावाला जरी होतो ना तरी म्हणजे आमच्या गावाला तर ना दिवाळीच्या वेळेस करंज्या हे रात्रीच बनवायचे. कारण काय की करंज्यासाठी नाही म्हटलं तरी 3-4 असे माणसं लागतात. त्यांच्या घरात माणसं असतात, त्यांच्या घरात करंज्या पण जास्त लागतात आणि ते बनवण्यासाठी माणसं पण जास्त लागतात. त्यामुळे करंज्यासाठी माणसं लागतातच. म्हणून आम्ही सगळेजण मिळूनच करंजी बनवत होतो. पण असं असतं की कोणताही पदार्थ आपण घरामध्ये जेव्हा बनवतो तेव्हा सगळेच असे उत्सुक असतात की काय बनवतात. छोट्यांचं असं असतं, जसं तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये की केदार असेल की त्याला पण आमच्यासोबत काही ना काहीतरी करायचंच असतं. किंवा परी असेल की तिला पण आवड आहे तसं बनवण्याची. तसं असतं की घरात छोटे मुलं असले की ती लाटणं मागतील, पोळपट मागतील, त्यांना पण मदत करायची असते. तसंच आहे आमच्या घरात, असंच असतं. आम्ही कोणताही पदार्थ म्हणजे असं बनवायचा असला की काही स्पेशल असलं तरी आम्ही सगळेजण असंच एकत्र येऊन गोंधळ घालून बनवत असतो. म्हणजे इथं असेल तरी पण किंवा गावाला असेल तरी पण असं गोंधळ हा आमच्या घरात असतो. कारण एकत्र फॅमिली आणि ते करत करत कसं होतं, एखादा पदार्थ बनवताना वेळ पण कसा जातो ते पण कळत नाही आणि कंटाळा पण येत नाही. तर आम्ही गाणी ऐकत गप्पा मारत आम्ही छोट्याशा म्हणजेच थोड्याशाच करंज्या बनवल्यात. पण त्या करंज्या कशासाठी बनवल्यात हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ जेव्हा अपलोड करीन त्या व्हिडिओमध्ये सांगेन आणि तुम्हालाही कळून जाईल की त्या करंज्या आम्ही कशासाठी बनवल्यात. तर कमेंटमध्ये सांगा की तुम्ही करंज्या बनवताना तुम्ही किती जण बनवता करंज्या आणि तुमच्या घरात असंच बनवतात का सगळेजण मिळून कोणता पदार्थ, तो पण कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ हा माझा कसा वाटला ते पण तुम्ही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही सबस्क्राईब करत नाही त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण मी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. आणि व्हिडिओ शेअर करायला पण विसरू नका की तुमच्याही घरात असंच सगळे मिळून तुम्ही पदार्थ बनवता. ते तुम्हाला बघून सुद्धा आठवण येईल व्हिडिओ बघून. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि थँक्यू, स्टे ट्यून. आणि पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय आणि गुड नाईट.